रामकृष्ण हरी मंडळी, आज 7 जुलै 2025 आम्हाला पंढरपूरमध्ये हबप महारुद्र रेड्डी महाराज यांनी द्वादशीच्या पंक्तीकरिता आमंत्रित केलेले आहे। आरती झालेली आहे। महारुद्र रेड्डी महाराज यांचे दर्शन घेत आहेत आणि आमची आता जेवणाची संपूर्ण तयारी चालू झालेली आहे। बटाटा, वांगी हे आम्ही धुवून स्वच्छ कापून घेतलेले आहेत। त्यासोबत त्याचे भजनी मंडळ हे सुंदर असं भजन करत आहेत। 122 रथाच्या मागे असा दिंडी क्रमांक आहे। त्या इथे चपातीचे पीठ मळण्याचं काम महिला माऊली करत आहेत। सोबत काही माऊली भाजीपाला कापत आहेत। रत्नेश्वर कृपा प्रासंगिक दिंडी दिंडीचे आचारी कांदा कापणीच्या तयारीत आहेत। आमचे सहकारी मित्र अमोलवीर त्यासोबत सुनील मेदगे हेही भाजीपाला कापत आहेत। अण्णा लोणकर हेही आहेत आणि या ठिकाणी आम्हाला एक छोटे वारकरी भेटलेले आहेत। त्यांचं नाव आहे अनिकेत। हे यापुढे दरवर्षी आमच्यासोबत वारीमध्ये असणार आहेत आणि आता ते भात करत आहेत। स्वतः रेड्डी महाराज भाजी बनवताना दिसत आहेत। काही माऊली चपातीचं काम चालू आहे जोरात। कांदा फ्राय करून घेत आहेत भाजीकरिता। भजन चालू आहे। सुंदर अशा चपात्या भाजून झालेल्या आहेत आणि कढईमध्ये कांदा फ्राय झालेला आहे। त्यावर आता कढीपत्ता टाकलेला आहे। सुंदर असा कढीपत्त्याचा वास येतो। अद्रक लसूणची पेस्ट कांद्यामध्ये टाकलेली आहे। सोबत टोमॅटो पण टाकलेला आहे। ग्रेव्हीची तयारी चालू आहे। रेड्डी महाराज यांनी त्यामध्ये मसाला टाकलेला आहे। बेडगी मिरची पावडरही टाकलेली आहे। कांदा लसूण मसाला घेतला आहे। गरम मसाला हे सर्व मिश्रण एकत्र करत आहेत। तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। हळद आहे। आणि सर्व मिश्रण एकत्र झालेले आहे। मस्त भाजीला तर्री सुटलेली आहे आणि सोबत उकडलेला हरभरा यामध्ये टाकलेला आहे। बटाटा कापून घेऊन ग्रेव्हीत तोही टाकलेला आहे। गरम पाण्यात वांगे वाफलून घेतलेले होते तेही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता सर्व मिश्रण एकत्र झालेले आहे। जेवणाचे आचारी महेंद्र कोंडाळकर हे सुद्धा बारकाईने लक्ष देत आहेत। महिला माऊलींनी चपातीचे उंडे बनवून गोल गोल चपाती लाटलेले आहेत आणि भाजण्याचे कामही जोरात चालू आहे। काही माऊली भाजता भाजता अभंग म्हणत आहेत आणि अशा प्रकारे चपाती तयार झालेली आहे।
ते त्या घरात द्यायचं होतं. जसे चपातीचा हात फास्ट चालतोय तसेच माऊलींचा अभंगही जोरात चालू आहे. जशी आपण घरात चपाती बनवतो, बारकाईने भाजतो, त्याच प्रकारे चपाती भाजण्याचे काम चालू आहे. अठरा ते 20 दिवस आळंदी ते पंढरपूर असा यांचा प्रवास. आता आपल्याला वाढण्याची तयारी करायची आहे. भाजी आहे, सुंदर अशी बनलेली आहे. सांबरही तयार झालेला आहे आणि छान अशी सांबरला उकळी आलेली आहे. कढी आपण एक दिवस आधीच बनवलेली होती आणि आता आम्हाला रेड्डी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही बादल्या भरत आहोत. भाजीच्या बादल्या भरून झालेल्या आहेत. आता वरणाची बादली भरत आहोत आपण. या ठिकाणी आपण 400 ते 450 लोकांचा स्वयंपाक हा बनवलेला आहे. महेंद्र कोंडाळकर, संतोष लोणकर, अमोलवीर, सुनील मेदगे यांच्यातर्फे आजची पंगत आहे. पंक्तीचे मानकरी महेंद्र कोंडाळकर यांनी आरती घेतलेली आहे. अमोलवीर, त्यानंतर सुनील मेदगे, कमला लोणकर पंक्तीचे मानकरी आहेत. त्यांनी आरती घेतलेली आहे आणि पंगत चालू करण्याच्या आधी महारुद्र रेड्डी महाराज यांच्याकडून अभिषेक होत आहे. तुळशीला निवद दाखवल्यानंतर आम्हाला संपूर्ण पंक्तीचे आशीर्वाद घेण्याकरता सांगितले आणि सर्व पंक्तीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शंका क्लेश दोष दारिद्र्य देशांतरा पाटवी गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी बोला ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पुरात निवासी रत्नेश्वर भगवान. हरे राम हरे राम
ओली भाजी खूप आनंदात अशा प्रकारे पंढरपुरातील पायीवारीचा सोहळा हा आमचा पार पडला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला पंढरपुरामध्ये द्वादशीचा पंक्तीचा मान मिळाला. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा.